अभी हम आए हैं, ये कोंढाड़ा के सरपंच है श्री इंगोले जी, आपके उनके साथ में उनके सहयोगी है। और यहाँ पर जो है हमारा जो हिंदी प्रकल्प है बीज के गोले तैयार करना और उसको उस जगह पर डाल देना है जहाँ पर हम जा नहीं सकते, चाहे चलकर या वहाँ पर किसी वाहन के द्वारा। ऐसे जगह को भी अगर हमको हरियाली से आच्छादित करना है तो उसके लिए जो सीड बॉल बच्चों ने बनाए हैं, ये सीड बॉल जो है महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। ये देखिए सभी बच्चे अपने अपने सीड बॉल्स लिए हुए हैं। अभी यहाँ से जो है सरपंच महोदय के हाथ में दे दो जरा से, ठीक है ना, सरपंच महोदय के हाथ में दे दो, शुरुआत उन्हीं से करवाते हैं। हाँ सरपंच जी, आप शुरुआत कीजिए, आप इसको गोले को फेंकिए। ये सरपंच महोदय कोंढाड़ा जी ने ये फेंका है गोला। अब प्रकृति अपना काम कर लेगी। यहाँ पर प्रकृति की अब लीला शुरू हो जाएगी। ये नवोदय विद्यालय वाशिम के बच्चे, ये कल मैडम नंदा मैडम रह गए थे तो उन्होंने भी यहाँ स्वाहा कर दिया है, शुभ मंगल सावधान, है ना। मी बन फेंक तो पकड़, ये हाड़ू हाड़ू सब एक ही जगह नहीं खत्म कर दो ना सर, इधर भी कुछ सब एक ही जगह नहीं खत्म। ये देखो, ये इस प्रकार से अगर मैं गोला फेंकता हूँ इस साइड में, एक इस साइड में और ये एक इस साइड में फेंकता हूँ, एक इस साइड में फेंक देता हूँ, तो कहीं ना कहीं ये गोला जा करके जर्मिनेट होगा, अंकुरित होगा। और इसमें नीम के बीज भी है, इसमें आम के बीज भी छोटे छोटे हैं और सभी जितने बीज अवेलेबल हुए बच्चों के पास में वो बीज इसमें। देखो ये अंकुरित हो गया दादा, इसमें कोयला भी है, खाद भी है और काली मिट्टी भी है, तो हो गया एकदम सोपी पद्धत, एकदम सोपी पद्धत। तुम्ही मान्सून यायच्या आधी तुम्ही असे गोळे तयार करून ठेवून घ्या, त्याला वाळत घाला पंख्याखाली। हा पेन टाकायचं, कोणतेही बी टाकू शकतो आपण याच्यामध्ये, कुठलाही बी। तुम्ही लिंबाचं टाका, तुम्ही जांबाचं टाका, आंब्याची कोय असते तिला धुवून धावून मस्त बढिया वाळत घाला, तिचा एक मोठा गोळा बनवून टाका तुम्ही। अरे अरे ते पहिले बकेटला याच्यात टाक, खाली टाक। आणि सीताफळ, रामफळ, हा ऍपलचं टाका तुम्ही, ऍपलचं पण बी काढून घ्या। निंबू मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी निंबाचे बनवलेले आहेत। ठीक आहे, ओके, धन्यवाद। बद्दल माहिती सांगा साहेब। हे जे मंदिर आहे हे मंदिर शंकर भगवंताशी अर्पण आहे। मंदिराचं मूळ नाव हे कुंडेश्वर आहे, सध्या सुधारित नाव याला कुंडेश्वर असं म्हणतो आपण, परंतु जे प्राचीन किंवा इतिहासामध्ये जे नाव आहे ते कुंडेश्वर आहे। कारण मंदिर पूर्वाभिमुख असून पूर्वीकडे मंदिराच्या एक 5 मीटर अंतरावर कुंड आहे आणि मंदिराच्या समोर कुंड असल्यामुळे किंवा गावाचं नाव कोंढाळा असल्यामुळे याला कुंडेश्वर असं नाव आहे। आणि कुंडालय असल्यामुळे कुंडेश्वर, गावाचं नाव कोंढाळा असल्यामुळे सुद्धा कोंडेश्वर असं सुधारित नाव याचं आहे। मंदिर हे नेमाडपंथी असून फार प्राचीन मंदिर आहे, जवळपास 5व्या शतकामधलं हे मंदिर असावं। आणि जे मंदिराची रचना आहे ही पूर्ण हेमाडपंथी आहे, नागर शैलीमधलं मंदिर असून हे एक लॉक सिस्टीम मध्ये तयार केलेलं मंदिर आहे। दगडामध्ये लॉक सिस्टम म्हणतात, त्या लॉक सिस्टीम मध्ये तयार केलेलं आहे। मंदिराच्या गर्भगृहामध्ये शंकर भगवान आहेत, तर मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 नंदी आहेत। विशेष म्हणजे आपल्या परिसरामध्ये कुठेही 2 नंदी मंदिरामध्ये पाहायला मिळत नाही, परंतु या ठिकाणी मंदिरामध्ये 2 नंदी आपल्याला पाहायला मिळतात। ही एक मंदिराचं विशिष्ट आहे। मंदिरापासून काही मीटर अंतरावर हनुमंताचं मंदिर, गणपतीचं मंदिर, त्याच्यानंतर या ठिकाणी राम सुद्धा आले होते असा सुद्धा एक उल्लेख आपल्याला मिळतो। राम वनगमन करत असताना, म्हणजे ज्यावेळेस राम नाशिकवरून निघाले सीतेचा शोध घेण्यासाठी, तर याच मार्गाने हे दक्षिण भागाला गेले होते आणि साऊथ भागाला गेल्यानंतर तिथे त्यांची हनुमंताशी भेट झाली अंजन पर्वता साईडला, कारण इथूनच गेले होते। तर या ठिकाणी दुपारचा 20वा वेळ 12 वाजता त्यांनी दुपारचा काही क्षणासाठी या ठिकाणी विसावा घेतला होता। त्यामुळे रामाच्या